Hi guys, my name is Bhushan. I welcome you back again in new video series of interview skills. मागच्या वेळेस मी तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं that I would come with the exclusive series which will help your career in a new milestone. So let's start with the video. आजचा पहिला व्हिडिओ जेव्हा अपलोड करतोय तेव्हा आजचा व्हिडिओ म्हणजे रिझ्युमे रायटिंग. बऱ्याच लोकांना हा डाऊट असतो की एक्झॅक्टली रिझ्युमेचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, रिझ्युमेमध्ये आपण कसे फॉन्ट वापरतो, रिझ्युमेची एक्झॅक्टली ओव्हरऑल लेंथ किती असली पाहिजे, त्याचे स्टँडर्डायझेशन रूल कोणकोणते आहेत, which rules are acceptable in the corporate world, which rules are not acceptable in the corporate world. तर ह्या सगळ्यांबद्दल आपण डिटेल्ड मध्ये बोलणार आहोत. तर व्हिडिओ खूप मोठा आहे, त्यासाठी मी हा 2 पार्ट्स मध्ये अपलोड करतोय. टुडेज पार्ट विल टॉक अबाउट 10 pointers, 10 essential pointers over there, which will talk only about creating the resume. आणि दुसरा पार्ट जो थोडासा अगेन लेंदी असेल, तर त्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली बोलणार आहोत की जे जे पोर्टल्स आहेत, वेबसाईट्स आहेत, की लिंक्डइन आहे, मॉन्स्टर आहे किंवा नोकरी आहे, यांचं ऑपरेशन एक्झॅक्टली कसं चालतं, रिझ्युमे अपडेट कसा केला पाहिजे, त्याचे रेफरन्सेस लिंक्डइनवर कसे वाढवले पाहिजे. सो आय टेल यू व्हेरी ब्युटिफुल हॅक्स विच यू विल ऑलवेज admire and it will help you indeed in the upcoming stuff. So let's start a session without making any delay. So as I said, इंटरव्ह्यू स्किल्स ह्या सिरीजमध्ये जेव्हा आम्ही ट्रेनिंग घेतो तेव्हा ऑलमोस्ट 9 ते 10 तासाचं मित्रांनो त्याच्यामध्ये ट्रेनिंग असतं आणि त्याच्यामधले काही पॉइंटर्स किंवा टेकअवेज आजच्या या सेशनमध्ये मी टाकायचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिला मुद्दा जेव्हा आपला रिझ्युमे बनवायचा येतो तेव्हा मी नेहमी असं म्हणतो की वाय आर वी स्टार्टिंग विथ रिझ्युमे रायटिंग. इज इट बिकॉज इट्स अ कॉमन फंडामेंटल, हे कॉमन आहे म्हणून आपण करतोय का? तर बिलकुल नाही. मार्शल गोल्डस्मिथ जे अमेरिकेचे विख्यात मॅनेजमेंट गुरु आहेत, त्यांच्या एका स्पीचमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही एखादी कंपनी सोडता तेव्हा तुमची कारणं काय असतात. सो कारणं खूप क्लिअर असतात की आय एम नॉट हॅपी अबाउट माय जॉब, और मे बी आय एम गेटिंग अ लेस स्ट्रॅटेजी ओव्हर देअर. आणि बऱ्याच वेळा त्यांचं असं अनालिसिस केलं त्यांनी होतं की जेव्हा लोक जॉब सोडतात तेव्हा ती प्रोसेस त्यांच्यासाठी 1 महिना, कधी कधी 1 सेकंद, म्हणजे कुणीतरी मला बोललं नाही पुट माय रेझिग्नेशन, अशी काही बऱ्याच वेळा प्रोसेस असते. त्यांचं असं म्हणणं होतं की त्याची तुम्हाला एक्झिट स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे. आणि जर तुम्ही एक्झिट स्ट्रॅटेजी प्लॅन करून तो जर जॉब सोडलात, सो इट हेल्प्स यू इन अ मॅक्झिमम ड्युरेशन to find the right set job for you, because you are mentally very clear that now I have performed this job and now next what I'm going to perform over there. I also tell you one interesting story before we start with the workshop. 4 years before, there was one conference on training and development at Baner, in one of the hotels in Baner in Pune. So I met one of the HR representative at that time because I wanted to send him the invitation for the same. So I was passing by his company at Baner, so I thought to meet him over there. And before that conference went out, I was also asking many people their opinion, HR people specifically, that exactly what do they feel about the trend in the industry, about what people are joining, are they skilled enough to go ahead and perform their job and everything over there. So that HR told me very nice thing, and I believe I always remember that, and that is true also. He said, Bhushan, तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. आपल्या वडिलांच्या काळामध्ये किंवा आपले जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्या काळामध्ये ते एका कंपनीमध्ये काम करायचे आणि एका कंपनीमध्ये काम केल्यावर जवळजवळ मरेपर्यंत, म्हणजे रिटायरमेंट होईपर्यंत, समटाइम्स रिटायरमेंट जरी झाली तरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ते एक्सटेंड करायचे आणि एकाच कंपनीमध्ये वर्षानुवर्ष काम करायचे, अँड दे वर व्हेरी हॅपी विथ इट. आता झालं असं की तो म्हणलं की 90च्या दशकामध्ये किंवा 2000च्या दशकामध्ये ट्रेंड सुरू झाला की लोकांनी 10 ते 15 वर्ष काम करून दुसऱ्या कंपनीमध्ये काम करायला चालू केलं. आय सेड ओके फाईन. तो म्हणला आत्ताचा पिरियड म्हणजे 2000, त्यावेळेस 2016 ते 17 हे वर्ष असेल, तर त्यांनी सांगितलं की नंतर 2000 ते 2010चा ट्रेंड आपण ऑब्झर्व केला तर लोक 5 वर्ष एका कंपनीमध्ये काम करायचे आणि 5 वर्ष काम केलं, त्यांचं माइंडसेट खूप क्लिअर असायची की आपण आता ग्रॅज्युएटी इथून घेऊयात, जी आपल्याला अमाऊंट मिळणार आहे ती पीएफ वगैरे चांगलं साठवूयात आणि शिकून पैसा कमवून वगैरे आपण नंतर दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊयात. And he said, now see which trend we are living in right now. That trend is very amazing, which you and me, we both are following that trend in most of the times. He said, right now the career pattern is that one person on average means out of 100%, if you go ahead with it, he said almost 90% people change the job after every 3 years. After every 3 years. So he said sometimes that proportion also get reduced over there, and managers or maybe HR people also, they also know very well that they are not going to work in the company for a lifetime. They will work for few years and then they are going to leave over there. And then he said, you just wait for few more years. There will be a standard operating procedure wherein it will be 1 or 2 years will be a what we can say duration under which people will perform their duties,
and after every 2 years they will change their job because money is the biggest need of it right now. ते कितपत खरं कितपत खोटं इट इज अनदर पार्ट, बट इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी टू गो अहेड विथ. आय होप दॅट 3 इयर्सचा ट्रेंड इथं कंटिन्यू राहील आणि तो पुढे 1 ते 2 वर्षापर्यंत जाणार नाही, कारण की ऑर्गनायझेशनला पण त्यावेळेस डिफिकल्ट पडतं आणि एम्प्लॉयला पण डिफिकल्ट पडतं, बिकॉज ऑन द करियर when you mention on your resume, it doesn't show a very good image of it. So that's one of the stories which I told you. But yeah, Marshall Goldsmith has said that your strategy has to be very clear, ज्याला आपण एक्झिट स्ट्रॅटेजी असं म्हणतो. तर त्या एक्झिट स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून इंटरव्ह्यू स्किल्सकडे आपण बघितलं पाहिजे, कारण की बऱ्याच वेळा आपलं रेझिग्नेशन कुठे पडतं की मला पगार कमी आहे, माझा बॉस माझ्याकडून खूप जास्त काम करून घेतो, आय डोंट हॅव अ गुड टीम मेंबर्स हू वर्क्स विथ मी, अँड देर आर मल्टिपल रिझन्स थ्रू विच वी गो अहेड अँड पुट आवर रेझिग्नेशन. तर मार्शल गोल्डस्मिथनी या सगळ्यांचा अभ्यास केला आणि ते म्हटले की तुमच्या माइंडसेटमध्ये क्लिअर असलं पाहिजे की तुम्ही जेव्हा एखादी कंपनी जॉईन करता, तुम्ही किती ड्युरेशन पर्यंत त्या कंपनीमध्ये मिनिमम काम करणार आहात, हे जर तुमच्या डोक्यामध्ये सेट असेल तर तो पुढचा इंटरव्ह्यू तुम्ही देणार आहात ते तुम्हाला फार इझी पडतं त्या दृष्टिकोनातून. तर त्याच्यामधूनच हा आपण एक प्रयत्न करतोय. तर रिझ्युमे रायटिंग मित्रांनो, जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा 10 पॉइंटर्स बद्दल आपण आज जे बोलणार आहोत त्यातला पहिला पॉइंटर म्हणजे बऱ्याच लोकांना डिबेट असते की हेडिंगला काय म्हणजे. जेव्हा आपण हेडरचा विचार करतो तर हेडरमध्ये 2 गोष्टींकडे जास्तीत जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. एक तर लेफ्ट साईडला बरेचशा लोकांना नाव मेन्शन करायचं असतं, तर डेफिनेटली यू कॅन मेन्शन युअर नेम, इन्शोर दॅट इट इज नॉट व्हेरी मच लेंदी, कारण की साऊथ इंडियन लोकांच्या बाबतीत तो बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असतो की नावं फार मोठी असतात. सो दॅट टाइम आय रिकमेंड देम यूज अ शॉर्ट नेम ओव्हर दॅट, लाईक यू कॅन यूज मे बी रविचंद्रन अँड देन ए, यू कॅन यूज अ डॉट आफ्टर दॅट इफ द नेम इज व्हेरी मच लेंदी. आफ्टरवर्ड्स काही गोष्टी तुम्हाला एन्शोर कराव्या लागतात विच कॅन बिल्ड युअर इमेज इन फ्रंट ऑफ दी not only managers but recruiters as well as the HR also. So the first trick is mention the LinkedIn ID. Many people don't mention. I have seen in the people's resume. If you are using LinkedIn, what is stopping you from mentioning your ID of LinkedIn over there? जर तुम्ही LinkedIn खरंच वापरताय तर तुम्हाला प्रॉब्लेम काय ते दाखवण्यासाठी LinkedIn तुमच्या 2 पद्धतीने तुमची एक इमेज शो करतं मित्रांनो, आणि ते दोघा पार्टीजला कसं हेल्प करतं दॅट आय शो यू. फर्स्ट थिंग फर्स्ट इज LinkedIn हे युनिव्हर्सल नेटवर्क आहे. जगातली कोणत्याही देशामध्ये लोक असतील ती आज एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापासून वेगवेगळ्या बिझनेस पासून छोट्या ते मोठ्या बिझनेस पर्यंत प्रत्येकाशी लिंक्डइनवर कनेक्टेड आहेत. आणि हे जेव्हा कनेक्शन तुमच्याकडे असतात, इंडीड आज नाही तर उद्या ते तुम्हाला हेल्प करत असतात. आणि इफ युअर प्रेझेन्स इज विजिबल ऑन लिंक्डइन, you should also show it on your resume because it gives a very good impression to the HR that you are using that particular website or you are using that particular mode through which you are connected with the people who are from your industry and who are also not from your industry. That's number one part. दुसरी गोष्ट, एचआरचं लाईफ तुम्ही असं इझी करता की जेव्हा तुमचा रिझ्युमे तुम्ही पाठवता तेव्हा बरेचसे असे एचआर असतात की काही क्रिटिकल पोझिशन असतात, त्यासाठी त्यांना एकदा क्रॉस व्हेरीफाय करावं लागतं की तुम्ही जी इन्फॉर्मेशन रेझ्युमेमध्ये मेन्शन केलेली आहे ती एक्झॅक्टली मॅच होतीये की नाही. सो रादर दॅन वेस्टिंग टाइम लाईक कॉलिंग यू अँड कन्फर्मिंग दॅट, व्हॉट कॅन दे डू इज दे कॅन यूज दॅट आयडी, they can find your name over there with that particular ID, and they can see that what is your work experience. They can also find out that okay, how many mutual friends, म्हणजे जसं फेसबुकमध्ये आपण बघतो की एखाद्या माणसाचं नाव आपण सर्च केलं अँड यू सी दॅट ओके म्युच्युअल फ्रेंड्स कोण आहेत तसं दिसतात. असं म्युच्युअल कॉन्टॅक्ट्स पण लिंक्डइनमध्ये दिसत असतात. त्याचा बेनिफिट एचआरला असा होतो की जर एचआरला माहिती आहे की तुम्ही ह्या माणसाच्या कनेक्शनमध्ये आहात आणि तो पण त्या माणसाला ओळखतो, he or she can cross verify over there ki exactly how good you are in terms of work, how good and determined you are in terms of work, whether that person knows your working pattern very well. तर त्यांचा जॉब त्याच्यामुळे इझी होतो. हा त्याच्यामधला पहिला मुद्दा. तर हे लिंक्डइनचे काही हॅक्स आहेत. त्याच्यानंतरचा पॉइंटर जो आहे तो म्हणजे ईमेल आयडीचा पॉइंटर. मित्रांनो खूप महत्वाचा आहे. ईमेल आयडीज बरेचसे लोक त्याच्यामध्ये 2 जे मुद्दे मी ठळकपणे नेहमी मांडत असतो. एक तर पहिली गोष्ट, इन्शोर करा तुमचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम शॉर्ट फॉर्म मध्ये असेल किंवा लॉंग फॉर्म मध्ये असेल, दॅट इज ऍब्सोल्युटली ओके. मेन्शन युअर फर्स्ट नेम अँड लास्ट नेम अँड देन @gmail.com or yahoo.com or whatever domain name you want to use. याचं कारण असं मित्रांनो की लोकांना इझी पडतं तुम्हाला ईमेल पाठवायला किंवा तुमच्याशी कम्युनिकेट करायला. बऱ्याच वेळा मी बघितलं की लोकांच्या ईमेल आयडी मध्ये जेव्हा ते क्रिएट करतात बाय डिफॉल्ट ते होऊन जातं. उदाहरणार्थ अविनाश पाटील हे जर कोणाचं नाव असेल आणि आता जर त्याला जीमेलवर ईमेल आयडी तयार करायचा आहे, 101% I give you challenge that he will not find his name suitable over there. Why? Because अविनाश पाटील नावाची बरीच लोक आहेत आणि तो एक ईमेल आयडी avinash.patil@gmail.com बऱ्याचशा काही लोकांनी ऑलरेडी वापरायला सुरू केलेलं आहे. त्यामुळे त्याला तो आयडी मिळू शकत नाही. मग जीमेल किंवा गुगल काय करतं,
ऑप्शन थ्रो करतं. म्हणजे काय, तर मग ते डेट ऑफ बर्थ तुम्ही जी टाकली आहे ती डेट ऑफ बर्थ त्याच्या समोर येते. म्हणजे 6 जवळजवळ म्हणजे डेट, मंथ अँड नंबर्स, म्हणजे 6 आकडी किंवा 8 आकडीचा नंबर त्याच्यामध्ये मेन्शन होतो. काही लोकांची एज असेल तर ती एज त्याच्यामध्ये मेन्शन होते. असे बरेचसे काही ईमेल आयडी थ्रो करतात. अशी जर वेळ तुमच्यावर आली असेल आणि तुम्ही नंबर वापरत असाल तर इन्शुअर करा 2 नंबरच्या वर तुमच्या ईमेल आयडीज मध्ये नंबर नसले पाहिजेत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, एक टेक्निकल कारण आहे. आणि कारण असं आहे की फायरवॉल कंपनीच्या फार स्ट्रॉंग असतात. जर 4च्या वर तुमच्या इथे नंबर असतील, मे बी ही शक्यता असू शकते की तुम्ही HR ला ईमेल पाठवला अँड रादर दॅन रिसिव्हिंग इट इन द इनबॉक्स कॉलम, इट वेंट इन टू स्पॅम बॉक्स. स्पॅम मध्ये तो ईमेल गेलाय. तुम्ही हे ट्राय करू शकता. तुम्हाला जर हवं असेल, आता तुमचा ईमेल आयडी ओपन करा, इनबॉक्सच्या ईमेलमध्ये नजर टाका आणि स्पॅमच्या ईमेलमध्ये नजर टाका. तुम्हाला ईमेल आयडीज मध्ये फार तफावत दिसून येईल. ईमेल आयडीज स्पॅम मध्ये जे असतात ते प्रोफेशनल नसतात अँड ड्यू टू विच गुगल ऑटोमॅटिकली फिल्टर्स देम, और जीमेल ऑटोमॅटिकली फिल्टर्स देम अँड पुट देम इन द स्पॅम कॉलम. तर हे त्याच्यामध्ये बरेच वेळा होतं. असं नको व्हायला की तुम्ही HR ला एक रिझ्युमे पाठवलाय त्या ईमेल आयडीवर, तुमच्या ईमेल आयडीने, आणि तो तिकडे ब्लॉक झालेला आहे. असं चुकून व्हायला नको. सो इन्शुअर करा की नंबर असतील, इट्स ओके, इफ यू लाईक इट प्लीज यूज इट, but maximum 2 numbers. More than that it should not increase. That's the one advice. Second advice which I have is avoid using fancy email IDs. I have seen, not with the experienced people, but if you are a fresher, take maximum precautions. People go disaster with that. I remember one girl was there, I'll not take a name. Let's give a pseudo name to it. Name was Mary. All right, so that girl thought that she's quite cool. So her email ID was maryalwayscool@gmail.com. Do you really think that that is a professional email ID which you can broadcast to the company's HR person? Obviously not. One guy was there. His name was Sam. All right. हे रिअल नेम नाही आहे. मी नेम मुद्दामून चेंज करतोय, त्यांना एम्बॅरेस फील व्हायला नको म्हणून. सॅम, त्याच्या पुढे हॉट, and then it is like 1 or 2 numbers are there, which he found that James Bond is someone was very good. So someone was 999 and then @gmail.com. We need to understand one thing, my friends, that we are dealing in the industry which has or which require maximum professionalism. By doing this, you are spoiling not only your image, but you are spoiling your image of what you can say, of your college also, of your people also. So unnecessarily, let's not get into it. Create those email IDs which are professional, which will build your image. आणि कसं होतं ना, एक वेळ HR तुम्ही स्किल्ड आहात म्हणून तो ID इग्नोर करेल. But when you sit for 2 to 3 rounds in front of people who will be your seniors, they laugh at you. आणि बरेच वेळा असे इन्सिडेंट मित्रांनो घडलेले आहेत की ज्याच्यामध्ये त्या ईमेल आयडी वरून जेव्हा तो माणूस जॉईन होतो तेव्हा त्याच्यावर जोक्स केले जातात. आणि हे बऱ्याच वेळा HR मध्ये डिस्प्युट्स मॅटरमध्ये पण रेज झालेला आहे की इंटरव्ह्यूचा हे माझा जो रिझ्युमे होता तो ह्या माणसानी टीम बरोबर शेअर केला बोलता बोलता, आणि टीमने त्याच्यानंतर त्याला कॅज्युअली काहीतरी चिडवलं अँड देन ही गॉट और शी गॉट हर्ट ओव्हर देअर. तर हे फार दूरचे इन्सिडेंट आहेत. सो लेट्स अवॉइड दिस ऑल थिंग्स. यूज द प्रोफेशनल ईमेल आयडी, दॅट इज द मोरल ऑफ द स्टोरी. त्यानंतर मोबाईल नंबर. इफ यू वॉन्ट टू मेन्शन मोबाईल नंबर, प्लीज गो अहेड, इट इज मस्ट. बट जेव्हा तुम्ही मोबाईल नंबर मेन्शन करता, इन्शुअर करा की काही सिस्टम्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे. आता म्हणजे काय, तुम्हाला एक नंबर मी त्या सांगतो, 75984396. If I ask you right now, immediately remember this number. Could you remember that? No, you can't. The reason is very clear, because जो ह्युमन ब्रेन अशा पद्धतीने काम करतं ना की we don't remember the number easily unless it is psychologically or sequentially followed. Means 1 2 3 4 5 6 7 8, it's easily it is remembered. 10 9 8 7 6 5 4 3 2 1, it is easily remembered. In त्याला एक सिक्वेन्स आहे. पण ह्या नंबरला, आपल्या मोबाईल नंबरला सिक्वेन्स नसतो. सो इट इज व्हेरी समटाइम्स डिफिकल्ट टू सी दॅट पर्टिक्युलर नंबर ओव्हर दॅट. वी कन्फ्यूज दॅट. मोस्ट ऑफ टाइम्स तुम्ही बघा कोणाला पण, जेव्हा तुम्ही संभाषण कोणासोबत करता ना, कोणी तुम्हाला म्हणतो की नाही तुमचा नंबर पाठवा ना मला, आणि आपण म्हणतो की तो काहीतरी नंबर सांगतो, तुम्हाला लक्षात नाही, तुम्ही व्हॉट्सअप करा मला किंवा तुम्ही मेसेज करा, मी सेव्ह करतो. व्हाय डू वी से दॅट? वी डोंट वॉन्ट टू गेट इन टू दॅट नंबरिंग डिटेल्स, दॅट काय आहे काय नाही आहे. सो वन ऑफ द इझिएस्ट मोड टू डू इट विथ वन एक्झाम्पल. तुमच्याकडे डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड असेल ना, एकदा ओपन करा आणि बघा त्याच्यावर. तुम्हाला कळेल की जर मास्टर कार्ड तुमचं असेल तर नंबर 5 ने सुरू होतो, विजा जर असेल तर नंबर 4 ने सुरू होतो. 16 डिजिटचा नंबर बऱ्याच वेळा जरी डिफिकल्ट असता तरी तुम्ही ते इझिली प्रोनाऊन्स करू शकता. कधी विचार केलाय का? फर्स्ट थिंग फर्स्ट इज दे हॅव ब्रोकन द नंबर्स. 4 4 4 4.
जेव्हा तुम्ही Amazonवर शॉपिंग करताना नंबर टाकता, जेव्हा मोबाईल रिचार्ज करताना पेटीएमवर काही नंबर टाकता त्या कार्डचा अँड देन यू गो हेड विथ दॅट, यू विल फाइंड आउट दॅट इट मेक्स युअर लाईफ व्हेरी इझी. सिमिलरली तुमचा 10 कडे जो नंबर आहे त्याला डिरेक्टली मेन्शन करण्यापेक्षा तुमचा जो नंबर लेट्स अज्युम 1 to 10 असेल, 1 2 3 डॅश 4 5 6 डॅश 7 8 9 अँड देन 1. इन दिस सिक्वेन्स इफ यू पुट द नंबर, समोरच्याला ते बघायला पण एक व्यवस्थित वाटतं आणि जर त्याला तुम्हाला नंबर डायल करायचा असेल, यू आर मेकिंग दॅट पर्सन्स लाईफ इझी. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टास्क विच यू डू इन द resume writing. So let's make HR's life also easy in the most particular way and also make in this system possible. याच्या मागचं अजून एक तुम्हाला कारण सांगतो. US मध्ये तुम्हाला माहिती असेल की बरेचशी कशाला 99% लोक ही क्रेडिट कार्डवर जगतात. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आणि तिकडे बऱ्याच वेळा कार्डिंगचा बिझनेस चालतो. सो दे हॅव टू प्रोनाउन्स द नंबर्स इन दॅट वे. तुम्ही जर एखाद्या अमेरिकन माणसाला तुम्ही जर हे सांगितलं ना की हा नंबर सलग आहे, ही गेट्स कन्फ्युज ओव्हर दॅट. काही लोक युकेची पण मेथोडॉलॉजी वापरतात. आता युकेची पद्धत म्हणजे काय? युकेची पद्धत 5-5 ची आहे. म्हणजे 1 2 3 4 5 डॅश अगेन 1 2 3 4 5 हा तुमचा मोबाईल नंबर तुम्ही मेन्शन करू शकता. बरेचसे लोक एका डायलेमामध्ये असतात. तो डायलेमा म्हणजे प्रत्येकाचा मोबाईल नंबर हा फार इझी वाटतो. म्हणजे मला माझा नंबर किती वियर्ड असेल तरी मला तो इझी वाटतो, अरे हा सिम्पल नंबर आहे. पण जसं आपल्याला वाटत असतं तसं प्रत्येक वेळेस नसतं. सो टेक द प्रिकॉशन विथ मेन्शनिंग द मोबाईल नंबर ऑल्सो. हे डिटेलमध्ये तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये एक रिझ्युमे सॅम्पल देईल. यू कॅन डेफिनेटली सी दॅट अप ओव्हर दॅट. तर हा जरा लिंक्डइन आयडी, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. सो दिस इज अ फर्स्ट पॉइंटर विच यू नीड टू रिमेंबर ॲज अ हेडिंग. त्यानंतर राईट साईडचा जो कॉलम असतो तो बरेच वेळा लोक ब्लँक ठेवतात. सो व्हॉट आय से इज it is up to you. If you don't want to mention, it is absolutely fine, especially for ladies. If you feel not good with it, avoid that particular stuff. But for boys there is no problem. You can upload your photo in that because it gives a good impression. छोटासा एक तुम्ही त्याच्यामध्ये टेबल आखून किंवा एक छोटासा कॉलम भरून त्याच्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो इन्सर्ट करू शकता. अगेन कंपल्सरी नसतं रिझ्यूम मध्ये की तुम्ही फोटो इन्सर्ट केलाच पाहिजे. पण जर तुम्ही एखाद्या वेबसाईट बिल्डिंग व्हॉट वी कॅन से रिझ्युमे बिल्डिंग वेबसाईटवर गेलात, so obviously that time they ask you for it. So if you want you can use that. If you don't want you can definitely keep as it is. जे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आता आपण स्ट्रक्चर बद्दल बोलतोय. सो वी आर गोइंग स्टेप बाय स्टेप. फॉन्ट आणि कोणतं फॉन्टची साईज काय असली पाहिजे, त्याचा कलर काय असला पाहिजे, दॅट वी विल डिस्कस लेटर ऑन. पण त्याच्यानंतरचा जो एक पॉईंट त्याच्यामध्ये महत्वाचा येतो तो म्हणजे बरेच वेळा लोकांना कन्फ्युजन असतं की आपण समरी नावाने काही टॉपिक खाली लिहायला पाहिजे की आपण करिअर ऑब्जेक्टिव्ह हे मेन्शन करायला पाहिजे. तर बऱ्याच वेळा लोकांचं हे कन्फ्युजन असतं आणि बऱ्याच वेळा लोक काय करतात की जो पूर्ण रिझ्युमे असतो ना त्याची एक समरी टाकून त्याच्यामध्ये ते मेन्शन करतात. So what I normally suggest is avoid using summary for it because anyway the detailed information is already there in the resume. Anyone can see that, anyone can read it, and after reading it they can find the conclusion very easily in their mind. So use the word which is called career objective because that career objective हा जो word आहे हे खूप छान इम्प्रेशन समोरच्या माणसांच्या डोक्यामध्ये क्रिएट करतं. म्हणजे उदाहरणार्थ जर मी ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे तर माझं करिअर ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे, तर माझं करिअर ऑब्जेक्टिव्ह खूप क्लिअर आहे की आय नीड टू क्रिएट अ मॅन पॉवर इन द ऑर्गनायझेशन विच कॅन इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी of the company, which can increase the benefit towards the company, which can increase the profit of the company, and that is what my goal is as a trainer or as a training and development professional. Maybe someone is a software coder or maybe person writes a code. So his objective is building that exact code which helps end user to use that software in a brilliant manner. If someone is a software tester, what can be his objective? Maybe it is being an expert, test the software in a determined way so the end user can take a benefit of it, because we all work for customers. Our most important duty जी आपली आहे ती म्हणजे कस्टमर्सला सॅटिस्फाय करणं, जो एंड युजर आहे आपल्या जो कोणी आपण जे काम करतो त्याच्यामध्ये. सो बऱ्याच वेळा लोकांना आता कन्फ्युजन असं होतं की ते लिहायचं कसं. मी मागच्या 10 वर्षामध्ये बऱ्याच लोकांना भेटलोय अँड ट्रस्ट मी गाईज, it is my own analysis that almost 60 to 70% of people, again 2 pointers I need to mention about them. First thing, they do very bad thing that they do copy paste. Means if someone is a software tester, that person copy paste someone's career objective into it and it will be very difficult for you. जसं मी तुम्हाला क्वेश्चन अँड आन्सर बद्दल पुढे सांगणार आहे जेव्हा ते येतील तेव्हा, it becomes very disaster and things. They ask that okay, your career objective you have mentioned this and this.
तुम्हाला अँसरच देता येत नाही, जे तुमचं अँसर असतं ते खूप फेक डिटर्मिंड होतं. त्याचं कारण असं, युअर सोल इज नॉट कनेक्टेड विथ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह, अँड इफ युअर ऑब्जेक्टिव्ह इज नॉट क्लिअर, यू गो एंड अप डुईंग एनिथिंग. सो इन्शुअर करा की तुमचं ऑब्जेक्टिव्ह हे तुम्ही स्वतः हाताने लिहा. बऱ्याच वेळा लोकांना कन्फ्युजन होतं की मग ते कसं लिहायचं. सो आय ऑलवेज से दॅट ओके, टेक अ डायरी, टेक अ पेन, sit in a cool and calm manner. Whatever professions you are working, that profession, the end customer which you have in your mind, that end customer is there, how you are making to give them a benefit. जरी तुमचं ते नसेल तरी लिहा. त्याचं कारण असं आहे, कंपन्यांना अशी माणसं चालतात किंवा आवडतात जे कस्टमर्सचा ऍट द एंड ऑफ द डे विचार करतात. अँड इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट वेदर यू आर अन एंटरप्रेनर, वेदर यू आर वर्किंग प्रोफेशनल, वेदर यू आर अ पर्सन लाईक मी ॲज अ ट्रेनर. एंड कस्टमर हॅपीनेस इज ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट. तर त्या अनुषंगाने प्रयत्न करा. लोक बावट, दुसरी त्याच्यामध्ये कॅटेगरी बावटयांची कॅटेगरी असते. तर ते बावट लोक म्हणजे कोणते? करिअर ऑब्जेक्टिव्ह, टेक फ्लॅट्स इन पुणे आफ्टर 5 years इज माय करिअर ऑब्जेक्टिव्ह. अरे गाढवा, हे तुझं पर्सनल ऑब्जेक्टिव्ह झालं. ते कंपनीशी कसं काय तू लिंक करशील. बरं, पॅकेजेस काही काही लोक मूर्खासारखे लिहितात की करिअर ऑब्जेक्टिव्ह, गेटिंग 10 lakh rupees package after 5 years is my objective. Can that be your objective? It is your personal objective. You need to understand that. HR or maybe company doesn't need to know that. It's good that you have that goal in your mind. हे खूप चांगलं आहे. पण ते करत असताना कंपनीला काहीतरी चांगलं वाटेल अशी ऑब्जेक्टिव्ह आपण लिहिली पाहिजेत. आणि ऑब्व्हियसली जर तुमचं ते ऑब्जेक्टिव्ह साध्य झालं, ऑब्व्हियसली मनी अँड दॅट फेम इज ऑटोमॅटिकली गोना कम टू यू. सो राईट दॅट ऑब्जेक्टिव्ह with considering your end user in a mind and customer in a mind, and see that the things will always work over there, and be prepared. कारण की जेव्हा तुम्ही ते स्वतःहून ऑब्जेक्टिव्ह लिहाल ना, तेव्हा तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर द्यायला पण इझी पडेल. एल्स मग काय होतं की तुम्हाला जर त्यांना जर तुम्हाला रिजेक्ट करायचं असेल, ते कुठूनही तुम्हाला फिरून फिरून काहीतरी प्रश्न विचारत बसतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये अडकता. तर ते व्हायला नको त्याच्यामध्ये. तर हा त्याच्यामधला मुद्दा आहे. याच्यानंतर आपण तिसऱ्या पॉइंटरवर बोलूया की समरी जेव्हा तुम्ही मेन्शन केली किंवा करिअर ऑब्जेक्टिव्ह तुम्ही जेव्हा मेन्शन केलं, समरी तर नाही आपण कन्सिडर करते, पण करिअर ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यानंतर काय टाकलं पाहिजे. तर त्याच्यानंतरचा कॉलम आहे वर्क एक्सपिरियन्स. बिकॉज इफ यू आर अन एक्सपिरियन्स पर्सन, you are definitely going to get determined on the work experience which you have got with you. Doesn't matter whether it is for 6 months, for a year, for 2 years and 3 years, absolutely fine. Now when we talk about work experience, हे बऱ्याच वेळा खूप जास्त एक्सपिरियन्स लोकांच्या बाबतीत होतं की कंपनीचं नाव त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं, विच वी ऑल नो. कंपनीचं नाव काय आहे, काय मेन्शन केलं पाहिजे राहतं. समोर तुम्ही त्याचं टेन्युअर मेन्शन करता. टेन्युअर म्हणजे काय की मार्च 2016 ते एप्रिल 2019, 3 वर्ष मी त्याच्यामध्ये काम केलं. तुमचं डेझिग्नेशन त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करता की कोणकोणत्या डेझिग्नेशनवर तुम्ही त्याच्यामध्ये काम केलंय. आणि पुढचा पॉइंटर सर्वात महत्वाचा, लोक किराणा मालासारखी यादी जशी असते तशी यादीचे पॉइंटर्स काढतात आणि मोठमोठे त्याच्यामध्ये पॉइंटर्स लिहितात आणि तिकडेच त्यांचा रेझ्युमे वाढतो. मित्रांनो, एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ज्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात त्या कंपनीमध्ये तुम्हाला जे काम करायचंय त्या कंपनीच्या रिलेटेडच ते पॉइंटर्स तिकडे असले पाहिजेत, जेणेकरून त्यांना वाचायला पण इझी पडेल. आणि काय असतं की जर त्या प्रोफाईलला ओरिएंटेड तुमचे जर ते पॉइंटर नसतील तर इट कॅन क्रिएट अननेसेसरीली केओस. दे विल गो अँड आस्क यू द क्वेश्चन्स अँड मेक यू कन्फ्यूज विच यू माइट नॉट बी अवेअर ऑफ. आणि बऱ्याच लोकांना फुशारकी मारायची सवय असते. म्हणजे काय की जे काम ते करत नाहीये ते पण ते त्या प्रोफाईलमध्ये टास्क लिस्टमध्ये टाकतात, विच इज व्हेरी समथिंग आय थिंक इट्स नॉट एथिकली गुड. आणि ते तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण फॉल बॅक करतं. तर इन्शुअर करा की जे कामाची लिस्ट असेल ती पॉइंटर्स मध्ये टाका. 5 ते 6 पॉइंटर्स आर मोर देन इनफ टू एक्सप्लेन अबाउट इट. अँड इफ दे आस्क समथिंग टू इट, यू कॅन डेफिनेटली गिव्ह ॲड ऑन एक्सपिरियन्स ओव्हर देअर. तर हे झालं वर्क एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही ज्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत त्या बेसिक गोष्टी. लेट्स नॉट डिस्कस इट. तुमची नीतिमत्ता काय आहे, तुम्ही ते बरोबर मेन्शन केलं पाहिजे. फेक गोष्टी मेन्शन नाही केल्या पाहिजेत. जे काम तुम्ही खरंच केलेलं आहे ते मेन्शन केलं पाहिजे. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या सगळ्यांनी पाळणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे त्याच्यामध्ये आहे. आता बरेच लोकांना एक दुसरी पण हे असते की त्याच्यामध्ये ते कंपनीचा लोगो पण मेन्शन करतात. सो प्लीज इन्शुअर दॅट इफ यू आर वर्किंग इन एनी कंपनी, इफ यू आर वर्कड इन एनी कंपनी अँड इफ यू आर युझिंग next to company name their logo in very small bracket, don't do it. The reason is logo is very confidential property of the company. Unless they tell you, जोपर्यंत ते तुम्हाला इन्फॉर्म करत नाही की तुम्ही हे वापरू शकता, it is ideal one to not use it. If you have got the approval, please go ahead and do that. पण काही लोकांच्या रेझ्युमेमध्ये मी बघितलंय की 4-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 5-5 कंपन्यांमध्ये कामं केली, तर त्यांचा एक ते लोगो टाकतात. You can fall into legal complications if you're using their logo on your resume
विदाउट देअर अप्रुव्हल. सो लेट्स नॉट गेट इन टू इट. तो वर्डचा फॉर्मॅट आहे, वर्डमध्ये वर्डच वापरा, काही पिक्चर्स वगैरे इन्सर्ट करू नका. दॅट्स वन पार्ट. आता वर्क एक्सपिरियन्स झाला. वर्क एक्सपिरियन्स मध्ये जसं मी तुम्हाला ट्रिक सांगितलं, टेक अवेज इज ओनली वन, that mention your tenure over there and mention very limited tasks which you feel are important, which can be highlighted in the next interview over there. त्यानंतरचा मुद्दा येतो एज्युकेशन क्वालिफिकेशनचा. आता इथे पण बऱ्याच लोकांची गफलत होते. त्याच्यामध्ये टेबल्स करा, जे वर्डमध्ये टेबल्सचा फॉर्मॅट जो अवेलेबल असतो त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटचं तुमचं नाव असेल, तुमच्या कॉलेजचं नाव असेल, युनिव्हर्सिटी इफ यू नीड टू मेन्शन यू कॅन मेन्शन द युनिव्हर्सिटी ओव्हर देअर. Year of passing, you can mention the year of passing, in which year you passed that particular degree. You can mention one important pointers for this one. कोणतेही फेक किंवा राऊंड ऑफ पर्सेंटेज टाकायचे नाहीत. म्हणजे काय, जर तुम्हाला 52.39% मार्क असतील 10वी किंवा 12वी मध्ये, SSC HSC मध्ये तुम्ही मेन्शन करताय, मेन्शन 52.39. बरेच लोक राऊंड ऑफ मध्ये ते 53 करतात. And when the cross verification happens from the HR, they ask you the question that, okay, why this 53%? And then if you give the answer that, okay, it was a round figure, then they say no, because your document says something like this and you are mentioning something like this which is not matching. Most of the cases gets failed. जेव्हा तुम्ही इंटरव्यू पण क्लिअर करता आणि जेव्हा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतं, जस्ट बिकॉज इट इज नॉट मॅचिंग ओव्हर देअर, बऱ्याचशा क्वेश्चन आन्सर्सला तुम्हाला सामोरे जावं लागतं. तर जे तुमचे पर्सेंटेजचे फिगर असतील तेच त्याच्यामध्ये मेन्शन करा. आता बऱ्याच वेळा लोकांना मी बघतो की 10वी 12वीचे फिगर्स ते लोक मेन्शन करत नाहीत, की 40% कोणाला मार्क असतील, 45% मार्क असतील तर ते मेन्शन नाही करत, म्हणजे पर्सेंटेज. आता इन्शुअर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जे आपण 10वी मध्ये परफॉर्म केलं, जे 12वी मध्ये परफॉर्म केलं किंवा आपल्या अकॅडमिक्स मध्ये परफॉर्म केलं, इट इज अ पास्ट, वी कॅनॉट चेंज इट. सो देर इज नथिंग टू शेमफुल अबाउट इट की मला एवढेच पर्सेंटेज का भेटले, मला एवढे कमी मार्क का भेटले. Mention as it is over there. If you are strong enough to, with your mind and with your desire, you are going to definitely get through it. So no need to worry about it. तर हा त्याच्यामधला एक मुद्दा. त्यानंतर बऱ्याचशा लोकांचं मी एक बघितलंय, म्हणजे बीकॉम स्टुडंट्स, दिस इज फॉर स्टुडंट्स, FY, SY, TY, इंजिनिअरिंग पीपल ऑल्सो, बी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. अरे एवढं सगळं करायची गरज नाहीये. तुम्ही अग्रिगेट पर्सेंटेज जरी टाकले तरी चालणार आहे, कारण की ऍट द एंड ऑफ द डे दे आर गोइंग टू कन्सिडर युअर अग्रिगेट पर्सेंटेज ओनली. दॅट इज द वन पार्ट. सो मेन्शन युअर अग्रिगेट पर्सेंटेज. फक्त बी, MBA, BCom, BCA, MCA एवढं जरी टाकलं तरी त्याच्यामध्ये ते इनफ पडतं. दुसरी गोष्ट, मराठी मुलांमध्ये हा कॉमन प्रॉब्लेम आहे, 12वीला 12th असं हेडिंग टाकतात आणि त्याच्या पुढे लिहितात यूज अ प्रॉपर वर्ड. देर इज अ वर्ड विच इज कॉल्ड HSC, देन SSC. 10वी 12वी साठी हे शब्द आहेत. सो यूज दोज प्रोफेशनल वर्ड्स ओव्हर देअर विच विल बी रिमार्किंग. बरं, काही लोक ते 12 टाकतात आणि ते वर्डमध्ये ऑटो करेक्शन होतं. बरोबर, 12th असतं ना, ते TS तुम्ही स्पेस मारलं की छोटं होतं ते, आणि छोटं असल्यामुळे असं होतं की ते समोरच्याला वाचता येत नाही. सो लेट्स नॉट प्ले विथ द नंबर्स ओव्हर देअर. मेन्शन विथ द वर्ड्स विच आर रिक्वायर्ड इन दॅट एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्टफ इन टू इट. त्यानंतरचा मुद्दा असा येतो की सर्वात महत्वाचं, मी स्टार्टिंग पासून मित्रांनो हे बोलत आलेलो आहे, लॉकडाऊनचा आपण सध्या काळ अनुभवतोय त्याच्यामध्ये पण मी सारखं सांगत आलोय, डोंट वेस्ट युअर टाइम sitting idle and doing something which is nonsense things. Do some certification because they stand a very important high context when it comes with the resume writing. तुम्ही जे काही सर्टिफिकेशन कंप्लीट करताय, इन्शुअर करा की एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर एक सेपरेट कॉलम तुम्ही बनवाल, आणि तुम्ही जर खरंच सर्टिफिकेशन केले असतील तर ते मेन्शन करा. त्याचं कारण असं, सर्टिफिकेशन जेव्हा तुमच्याकडे असतं तेव्हा तुम्ही एक 1 स्टेप अहेड असता बाकीच्या कॉम्पिटिटर्सच्या असोसिएशनमध्ये. सो इन्शुअर करा की सर्टिफिकेशन मेन्शन करा. सर्टिफिकेशनमध्ये त्याचं नाव सर्टिफिकेटचं काय आहे, कधी तुम्ही ते कम्प्लीट केलं, त्याचं पासिंग क्रायटेरिया काय होता तो मेन्शन करा. आणि इन्स्टिट्यूट सर्टिफिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही कोणतेही जर इन्स्टिट्यूट असेल ते तुम्हाला अलाउ करतं त्यांचा लोगो वापरायसाठी, त्यांना विचारा एकदा आणि त्यांचा लोगो तिकडे इन्सर्ट करा. बिकॉज इट गिव्स अ व्हेरी गुड इमेज टू द नेक्स्ट पर्सन दॅट अपार्ट फ्रॉम दिस क्वालिफिकेशन यू हॅव नॉट ओनली डन द जॉब, you have also learned those skills which are important for doing the job, because that certification skills which you have learned are going to help you in the upcoming days while doing that particular job. So ensure that you, without forgetting or without forget, mention the column of certification, because it's going to make you stand apart from the other competitors. तर मित्रांनो, हा टॉपिक जो आता मी सांगणार आहे ना, हा खूप इंटरेस्टिंग आहे. इट इज अ लास्ट सेक्शन विच यू might want to review for yourself, and that is called personal information. And it is my favorite topic because I have got very disaster experiences in last
10 years of field in training and also in the HR. I'll show you some of the samples की त्याच्यामध्ये तुमची गिनती नाही झाली पाहिजे. आता त्याच्यामध्ये मेन्शन काय केलं पाहिजे, शेवटचा कॉलम जो असतो पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये, तर नाव असतं तुमचं, डेट ऑफ बर्थ असते, तुमचं एज असतं, then your hobbies. Now few pointers I have kept it aside. One is hobby, second thing is your passport number, third one comes is sometimes people also mention their PAN cards or maybe ID number over there. So these 3 pointers mainly I'll talk about it. तर काय मेन्शन केलं पाहिजे. फोर्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट, रिलिजन. तर चौथा टॉपिक तो पण आहे. आणि बाकीचं तुमचा ऍड्रेस असेल, तुमचा फोन नंबर परत तुम्हाला रिपीट करायचा असेल तर तुम्ही करू शकता, तुमचा ईमेल आयडी तुम्ही टाकू शकता. पण काही 4-5 पॉइंटर जे मी तुम्हाला सांगितले त्याच्याबद्दल देर इज अ स्ट्रिक्ट येस ऑर नो विच वी नीड टू टेक अ कॉल ऑन दिस. फर्स्ट थिंग फर्स्ट, पीपल मेन्शन अबाउट पासपोर्ट. सो हे कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे हा भाग वेगळा आहे. पण तुम्हाला कळलं पाहिजे की पासपोर्ट इज व्हेरी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. ऑलराइट, सम पीपल ऑल्सो नाउअडेज हॅव स्टार्टेड मेन्शनिंग आधार नंबर. डोंट मेन्शन दॅट. इट इज युअर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. आय एम गोना टेल यू इन द सेकंड पार्ट. नोकरीवर जेव्हा तुम्ही डेटा अपलोड करता किंवा तुम्ही मॉन्स्टरवर अपलोड करता आणि ते तुम्ही वर्ड फाईलमध्ये बऱ्याच वेळा मेन्शन करत असता आणि तो पीडीएफ मध्ये पण जातो. बट इफ समवन गेट्स दॅट इन्फॉर्मेशन, someone can spoil that information because you are making it public. So unnecessarily, without asking anyone, do not mention that. Many people also mention next to passport number in the bracket that can be provided if asked. तो कोणालाही तुम्हाला प्रोव्हाइड करायची गरज नाहीये. तो तुम्हाला फक्त HR ला प्रोव्हाइड करायचा आहे. दॅट टू ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग इफ दे आस्क, बिकॉज दे नीड टू फिल अप सर्टन इन्फॉर्मेशन. कारण की HR फील्डमध्ये तुम्हाला एक तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये जॉईन केलं ना, पहिले क्रायटेरिया होता की तुमचं पॅन कार्ड चेक केलं जायचं अँड दॅट वॉज कन्सिडर्ड ॲज अन आयडी प्रूफ. पण आता ज्या कंपनीमध्ये जॉईन तुम्ही करताय, कंप्लायन्सचा हा स्ट्रिक्ट रूल आहे की त्याच्यामध्ये तुमचं पासपोर्ट इज कंपल्सरी नाउअडेज. ते जर नसेल तुम्हाला काढायला लावतं त्याच्यावर लोक की तुम्ही पासपोर्टला अप्लाय करा आणि तो नंबर द्या. बिकॉज पासपोर्टमध्ये तुमचा ऍड्रेस प्रूफ कव्हर होतो, तुमचं आयडी प्रूफ कव्हर होतं आणि ते कव्हर होत असल्यामुळे पीएफला किंवा त्या जिथे ऑथॉरिटीज आहेत तिकडे ते डॉक्युमेंट शो करायला त्यांना फार इझी पडतं आणि तुम्हाला पण इझी पडतं. तर ते व्हॅलिड डॉक्युमेंट आहे. तर ते जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हाच ते टाका. अननेसेसरीली हे इन्फॉर्मेशन पब्लिक्स करू नका. नंबर 1. नंबर 2, hobbies is one of the very disaster part which I have seen over a period of time. Hobbies ensure that बरेच वेळा लोक 3 कॅटेगरी किंवा 4 कॅटेगरीमध्ये मोडतात. एक तर पहिले जे निरस असतात. निरस म्हणजे काय, की ज्यांना आयुष्यामध्ये काहीच पडलेलं नसतं. ते रेग्युलर 9 वाजता उठतात, 6 वाजता जॉबला जातात, 9 ते 6 जॉब करतात, 6ला घरी येतात, 6ला घरी गेल्यावर नॉर्मली जेवण करतात आणि झोपतात. तुम्ही जर त्यांना विचारा तुझे छंद काय, तर मला काही छंद नाही, मी आरामशीर हे करतो. तर त्याला सांगावं लागतं की बाबा तिकडे काहीतरी टाक, बिकॉज कॉर्पोरेट वर्ल्ड इज व्हेरी मच एंगेजिंग वर्ल्ड. मोस्ट ऑफ द टाइम्स युअर पर्सनॅलिटी इज डिटरमाइंड, your characteristics are determined of what you do outside those 9 hours which you spend in the office or more than that, or what do you do on weekend also. You create one perception in their mind, so ensure that काहीतरी त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. तर ते काहीतरी म्हणजे ते फेकून चालणार नाही तुम्हाला. आता बरेच वेळा हे ना प्रश्न मी तुम्हाला क्वेश्चन अँड आन्सर राऊंड मध्ये सांगणार आहे. एक मुलगा होता, त्याला एकदा प्रश्न विचारला की तू कुकिंग तुझी हॉबी लिहिली आहे, राईट? सो ही से या, सो व्हॉट आयटम डिड यू कुक लास्ट टाइम? ही सेड मॅगी. So can that be a reason that okay, Maggi is an item which I have chosen to cook over there, or pasta, instant pasta is my cooking hobby? It's not like that. If you are proficient in that, then only mention over there. Books reading च्या बाबतीत बरेच वेळा हे असं होतं. वय वर्ष 35, त्याची हॉबी प्रायमरीली असते रीडिंग बुक्स. त्याला जर विचारलं की ओके विच बुक, प्रत्येक बुक रीडर काही ना काहीतरी नेहमी वाचत असतो. तुम्ही त्याला प्रश्न विचारला की सध्या काय वाचतोय? नाही, सध्या काही वाचत नाहीये. बरं, मग शेवटचं कधी वाचलं होतं? शेवटचं मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं असेल, तेव्हा काहीतरी वाचलं होतं. अरे मग 1.5 वर्ष तू काहीच केलं नाही आणि ती हॉबी आता काय मेन्शन करतो? सो दीज थिंग्स नॉर्मली कम इन टू पिक्चर. सो इन्श्योर दॅट हॉबी म्हणजे काय, इट्स युअर पॅशन विच यू फॉलो ड्रास्टिकली. इट्स नॉट नेसेसरी दॅट यू हॅव टू इन्व्हॉल्व विथ इट एव्हरी डे, बट ॲटलीस्ट यू हॅव टू गिव्ह अ लॉजिकल आन्सर टू इट. दे से ओके, सम पीपल से प्लेइंग क्रिकेट इज माय हॉबी. त्यांना एक नॉर्मल प्रश्न असे लोक विचारतात बरेच वेळा. त्याचा आणि करिअरचा काही संबंध नसतो. बट नॉर्मली जेव्हा HR बरोबर किंवा फायनल राऊंडला मॅनेजर बरोबर कॉन्व्हर्सेशन जेव्हा होतं तेव्हा ते विचारतात की आता क्रिकेट डू यू नो अबाउट इट? ओके, या आय नो. सो कॅन यू टेल मी वेर इज गली पोझिशन इन क्रिकेट? जी स्लिप्स नंतर लावली जाते, थर्ड स्लिप नंतर, दॅट इज गली पोझिशन. नो, आय डोंट नो गली पोझिशन अबाउट इट. बरं, मग 12th मॅनचे रूल्स काय असतात वेन इट कम्स ओव्हर देअर? व्हॉट इज द पॉवर प्ले रूल इन क्रिकेट? तर अशी बेसिक इन्फॉर्मेशन तरी आपल्या समोर असली पाहिजे. बरेच वेळा काय होतं, लोक दुसऱ्याच्या हॉबीज घेऊन कॉपी पेस्ट करतात
आणि मग त्यांना ते एक्सप्लेन करणं फार डिफिकल्ट पडतं. तर इन्शुअर करा तुम्ही जे काही त्याच्यामध्ये मेन्शन करताय, इट इज नथिंग राईट और रॉंग इन दॅट, बट मेन्शन व्हॉट यू ऍक्च्युअली डू. सो इफ यू आर आस्क अ क्वेश्चन अबाउट इट, यू कॅन गिव्ह अ प्रॉपर आन्सर ऑन दॅट पर्टिक्युलर फ्रंट. ही दुसरी बाजू. त्याच्यानंतरचा एक मुद्दा आहे तो रिलिजनचा. बऱ्याचशा लोकांना ही सवय असते की, किंवा हा डिबेटचा पण मुद्दा आहे की रिलिजन हे रेझ्युमेवर मेन्शन करायला पाहिजे का. त्याचं उत्तर हो किंवा नाही दोन्ही अनुषंगाने बरोबर आहे. आता कॉर्पोरेटमध्ये मित्रांनो, कोणतीही तुमची जात असेल, कोणताही धर्म असेल, त्याच्यावर तुम्हाला इव्हॅल्युएट केलं जात नाही. तुमच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला इव्हॅल्युएट केलं जातं. पण तरीही तुम्ही जेव्हा जॉईन करता कंपनीमध्ये, तुम्हाला ते कळलंच, तुम्ही कोणतीही कंपनी किंवा तुम्ही जॉईन जर केलं असेल, जेव्हा तुम्ही पीएफ आणि ईएसआयचे फॉर्म भरताना त्याच्यावर एक छोटासा कॉलम असतो याच्यामध्ये रिलिजन असतं. At that time, definitely you need to mention I'm Hindu. I have also seen people mentioning, atheist also, की आम्ही नास्तिक आहोत, आम्ही कोणत्या धर्मावर बिलीव्ह नाही करत. सो दे ऑल्सो मेन्शन इन दॅट वे. पुढे जाऊन तिकडे ते प्रॉब्लेम येतात पीएफ ऑफिसमध्ये बरेच. सो दॅट्स अनदर पार्ट. पण पीपल मेन्शन इट बिकॉज दे बिलीव्ह इन दॅट आयडियोलॉजी अँड देर इज नथिंग रॉंग इन दॅट. बरं, इथपर्यंत ठीक आहे. रिलिजन तुम्ही रेझ्युमेमध्ये टाकताय, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ऍब्सोल्युटली फाईन. बरं, काही लोकांना त्याच्यामध्ये खाली जाऊन काही महाभाग असतात, त्यांना असं वाटतं की आपण गव्हर्नमेंटला चपराशीच्या नोकरीला अप्लाय करतोय. तर ते शिकून सुद्धा, म्हणजे इंजिनिअरिंग करून सुद्धा, एमबीए करून सुद्धा, ग्रॅज्युएशन करून सुद्धा तिकडे ते कास्ट टाकतात, विच इज व्हेरी व्हेरी रॉंग. इन्शुअर दॅट रिलिजन, इफ यू वॉन्ट टू मेन्शन, आय वुड सजेस्ट नॉट टू मेन्शन. इवन इफ यू वॉन्ट टू मेन्शन, प्लीज गो अहेड, मेन्शन करा. पण कास्ट सारखे टॉपिक त्याच्यामध्ये टाकणं, इट इज नॉट अट ऑल गुड. त्याचं कारण मित्रांनो असं आहे की कॉर्पोरेटमध्ये आम्ही ट्रेनिंग पण देतो, ज्याला आपण क्रॉस कल्चरल ट्रेनिंग असं म्हणतो. कारण की कॉर्पोरेटमध्ये बरेचसे लोक वेगवेगळ्या रिजनमधून आलेले असतात, वेगवेगळ्या याच्यातून आलेले असतात. प्रत्येकाचे एक पॉलिटिकल थॉट्स वेगळे आहेत, प्रत्येकाचे एक कास्टिझम बद्दल थॉट्स वेगळे आहेत, प्रत्येक लोकांचे लिबरल थॉट्स असतात. तर हे सगळी लोक जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा ते इतका विचार नाही करत. पण अननेसेसरीली कुणी जर स्वतःची कास्ट हायलाईट करायचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. कारण की कॉर्पोरेटमध्ये त्याचा एक तर तुम्हाला काही फायदा होणार नाहीये, नंबर एक. नंबर दोन, HR किंवा जे प्रोफेशनल लोक असतात त्यांच्यासमोर एक विचित्र इम्प्रेशन पण जातं. तर हा डिबेटचा मुद्दा असू शकतो की तुम्ही रिलिजन टाकताय की नाही टाकताय. तो ऑब्व्हियसली टाका, हरकत नाही. हिंदू आहे तर हिंदू टाकतोय आपण, कोणी मुस्लिम भाऊ आहे, मुस्लिम बांधव आहे तर तो मुस्लिम टाकेल, ख्रिश्चन जर कोणी असेल तर ख्रिश्चन टाकेल, इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊन त्याची सबकास्ट काय आहे, ते कशामध्ये मोडते, असे बरेचसे एक्सपिरियन्स बद्दल हे प्रकार घडत नाही. बरेच वेळा हे स्टुडंट्स लोक जे असतात की फ्रेशर्स जे आहेत ते बरेच वेळा तिकडे टाकतात. सो ट्राय टू अवॉइड इट बिकॉज इट इज नॉट अ गुड साईन इन अ कॉर्पोरेट वर्ल्ड. वी बिलीव्ह एव्हरी वन इज इक्वल. त्याच्यामध्ये चपराशी म्हणजे ज्याला आपण ऑफिस बॉय म्हणतो आणि सीईओ म्हणतो, हे गव्हर्नमेंटमध्ये खूप चालतं. कॉर्पोरेटमध्ये एव्हरी वन इज ॲट सेम लेवल अँड दॅट्स वॉट द कॉर्पोरेट इज स्टँडिंग आउट. सो इन्शुअर दॅट यू डोंट मेन्शन ऑन दोज पर्टिक्युलर फ्रंट ओव्हर देअर. तर हा त्याच्यामधला एक दुसरा मुद्दा. त्यानंतरचा एक पॉइंटर जो शेअर करायचा आहे तो म्हणजे फॉन्ट्सचा. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की आम्ही कोणता फॉन्ट वापरला पाहिजे. आम्ही रिझ्युमे जेव्हा तयार करतो तेव्हा फॉन्ट बद्दल बरेचसे मिसकॉन्सेप्शन असतात. बरेच वेळा लोक खूप फॅन्सी किंवा फ्लॅम्बॉयंट कलर्समध्ये फॉन्ट वापरतात. तर कलर्सचा पहिला मुद्दा, इट हॅज टू बी ब्लॅक अँड व्हाईट. देर इज नो कॉम्प्रोमाइज इन दॅट. बरेच वेळा लोक ते फॅन्सी काहीतरी टेक्स्ट वगैरे टाकतात, बट इन्शुअर दॅट रिझ्युमे जितका सिम्पल असेल स्टाईलमध्ये तेवढाच तो वाचायला पण इझी पडतो. तर सिम्पल ठेवा, ब्लॅक अँड व्हाईट फॉन्ट, म्हणजे व्हाईट पेपर आणि ब्लॅक फॉन्ट त्याच्यावर, हे स्टँडर्ड ठेवा. विनाकारण कोणाला तरी निळा रंग द्यायचा, मग लाल द्यायचा, मग हिरवा द्यायचा, मग पिवळा द्यायचा, हायलाईट काहीतरी करायचं, अशा भानगडीमध्ये पडू नका. त्यानंतर काही स्टँडर्ड फॉन्ट्स आहेत विच यू कॅन ऍक्सेप्ट. टाइम्स न्यू रोमन आहे वर्डमध्ये, कॅलिब्री नावाचा फॉन्ट आहे, त्यानंतर एरियल तुम्ही वापरू शकता. दीज 3 फॉन्ट्स आर ऍक्सेप्टेबल, आउट ऑफ विच कॅलिब्री अँड टाइम्स न्यू रोमन इज मोस्ट ऑफ टाइम्स ऍक्सेप्टेबल ओव्हर देअर. साईजला असे काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत की तुम्ही स्पेसिफिक रिस्ट्रिक्शन्स वापरले पाहिजेत. बट येस, इफ यू वॉन्ट टू मेन्शन, तुम्ही स्वतः ते वाचून बघू शकता की 10 नंबरची साईज जर मी अप्लाय केली तर ते कितपत वाचण्यायोग्य आहे, किंवा 12 नंबरचं फॉन्ट वापरला तर तो कितपत वाचण्यायोग्य आहे. मॅक्स टू मॅक्स इफ यू वॉन्ट, हेडिंग्स जे आहेत म्हणजे एज्युकेशनल इन्फॉर्मेशनचं जे हेडिंग आहे तर तुम्ही थोडंसं एक जास्त फॉन्ट 13 साईज करू शकता आणि बाकीच्यांना 12 साईज करू शकता. तर हे फॉन्ट तुम्ही डेफिनेटली तिकडे वापरू शकता. बट डू नॉट गो इन एनी फ्लॅम्बॉयंट पार्ट ओव्हर देअर. बरेच वेळा लोक तिकडे बाजूला अशी फुलांची काहीतरी आकृती असते वर्डच्या ह्याच्यामध्ये, ती मेन्शन करतात. इट इज रिली नॉट रिक्वायर्ड ओव्हर देअर. आणि शेवटचा, अगेन द लास्ट डिबेटेबल टॉपिक ऑफ इट, शेवटचं डिस्क्लेमर असतं त्याच्यामध्ये की आय हिअर बाय ऑथोराइज दॅट अबव इन्फॉर्मेशन इज ट्रू.
and then there is a date and place is this. If you want to mention it. If you don't mention it is absolutely okay. तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन टाकताय का तिकडे? नाही टाकत आहे, राईट? तर तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन नाही टाकत आहात तर अननेसेसरीली कशाला ते तिकडे जागा विनाकारण खाताय. तुमच्याकडे स्पेस अवेलेबल आहे, डेफिनेटली वापरा, बिकॉज देर इज नो राईट आन्सर फॉर इट, वेदर टू यूज दॅट व्हॉट वी कॅन से डिस्क्लेमर इन येस और नो फॉर्मॅट. पण ज्याची जर गरज नसेल, जर जागा अडत असेल, सो यू कॅन अवॉइड इट. खाली फक्त डेट, प्लेस आणि तुमचं जर सिग्नेचर जरी तुम्ही तिकडे केलं तरी इनफ आहे. सो हे मित्रांनो काही पॉइंटर्स होते जे आपण स्पेसिफिकली इंटरव्ह्यू स्किल्स बद्दल बघितले. आणि व्हिडिओ फार मोठा आहे, आय नो इट इज गोना टेक टाइम बिकॉज द टॉपिक इज सो मच वास्ट. If you have any questions, please mention in the comment box. I'll ensure that I'll address in the second part over there. हा first part आहे. Second part मध्ये I'll tell you more details about the as I said naukri.com कसं ऑपरेट होतं, LinkedIn कसं ऑपरेट होतं, त्याच्यावर पैसे कसे मागितले जातात, किंवा मग ते रिझ्युमे सेंड केल्यावर HR शी फॉलोअप कसा केला पाहिजे. About that topic I'll upload the next video over there. So till that time I thank you so much for watching this video. I thank you so much for your love and your support. Many people are sending the messages that okay, videos are beneficial, they are helping in a milestone way to many people. So keep supporting. Please share this channel. I would not request you to subscribe it, but share this channel to max people, so those who are in need of it can get this knowledge free of cost without any hesitation. Keep moving. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. Thank you so much.